तर कापसाला आम्ही पराठी म्हणतो. त्या पराठीची एक कविता आहे. पराठीच्या डांगोडांगी रंगारंगाईचे फूल, पराठीच्या डांगोडांगी रंगारंगाईचे फूल, पोरीसोरीच्या कानात जसे डुलतात डुल, पोरीसोरीच्या कानात जसे डुलतात डुल, नका म्हणू पराठीले होते बोंड्याईचा भार, नका म्हणू पराठीले होते बोंड्याईचा भार, लेकुरवाईच्या त्या लेकी खेळती अंगा खांद्यावर, लेकुरवाईच्या त्या लेकी खेळती अंगा खांद्यावर, पराठीच्या नख्खीतून आला कापूस फुलून, पराठीच्या नख्खीतून आला कापूस फुलून, पाची बोटावर किसन लोणी राहेला झेलून, पाची बोटावर किसन लोणी राहेला झेलून, काल टोंग्या टोंग्या होती आज छात्या मांड्या झाली, काल टोंग्या टोंग्या होती आज छात्या मांड्या झाली, परकरातली पराठे जशी लुगळ्यात आले, परकरातली पराठे जशी लुगळ्यात आले, पराठीच्या डांगोडांगी रंगारंगाईचे फूल, पोरीसोरीच्या कानात जसे डुलतात डुल. वा 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 वा. ते पराठे ही कापसाला पर्यायी नाव म्हणून तुम्ही सांगितलं. आमच्याकडे पराठीच म्हणतात. बरोबर. पण त्यातून एका स्त्रीचा जन्म तुम्ही उलगडलाय असं त्यात म्हणायला मला एक हरकत नाही. स्त्री दिसते. अगदी खरंय, अगदी खरंय. आणि ती कशी मोठी होत गेली ते या कवितेच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे. मित्रांनो, कविता जगणारी माणसंच्या आजच्या नवीन भागामध्ये आम्ही आपल्या भेटीस घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्रातले आत्ताचे ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक, पटकथा संवादक डॉक्टर विठ्ठल वाघ. सर, मनपूर्वक स्वागत आमच्या भागामध्ये. अरे संसार संसार हा जो सिनेमा संबंध महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय असतो आणि खूप जणांना तो भावतो आजही. अतिशय संवेदनशील असा हा सिनेमा आहे आणि त्या सिनेमातलं जे गाणं आहे काळ्या मातीत मातीत ती फन वाजवते, हे सरांनी लिहिलेलं गाणं आहे आणि त्या गाण्याकरता सरांना पुरस्कार सुद्धा त्यावेळी मिळालेला होता. आणि त्यानंतर गोट्या नावाची जी सिरियल होती एका वाहिनीवरती, ती सिरियल आजही सगळ्यांच्या तोंडावर आहे. आजही अनेक जण युट्यूबला त्याचे भाग पाहतात. त्या मालिकेचे सगळे पटकथा आणि संवाद सगळे सरांनी लिहिलेले होते. सरांचा सगळा जीवन प्रवास आपण आज या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडणार आहोत. तसे त्यांचा अकोले जिल्ह्यामध्ये प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले, सेवानिवृत्त झाले आणि तरीही ते आजही वयाच्या 81व्या वर्षी सगळीकडे महाराष्ट्र दौरे करतात, अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवतात. ही ऊर्जा त्यांना कुठून येते हेच आपण त्यांच्या तोंडून ऐकू. सर, नक्की ही ऊर्जा कशी येते तुम्हाला? हे काय आहे की समाजाशी आपण जेव्हा एकजीव होतो, एकरूप होतो, तर स्वांत सुखाय लेखन या पठडीत मी बसत नाही. मला समाजात जे काही दिसतं, जे भावतं, मनाला पटतं, तर ते आपण आपल्या शब्दातून, मी माझ्या कवितेतून व्यक्त करत असतो. आणि हे व्यक्त करताना लोकांची बोली, सर्वसामान्य माणसांची, तिचा वापर मी माझ्या कवितेसाठी केलेला आहे. असे हजारो लोक श्रोते बसलेले असतात आणि मी जेव्हा वऱ्हाडी एखादी कविता म्हणतो तर त्या बायका, पोरी असा जीव ओतून त्या ऐकत असतात. तर मला असं वाटतं की माझ्या कवितेतली नायिकाच माझ्यासमोर बसली. कारण बोली ही सर्वसामान्य माणसांना जोडणारी, त्यांच्या हृदयाला भिडणारी, अरे हे चित्रण आपलंच आहे, यातलं जगणं आपलंच आहे, यातले प्रश्न आपलेच आहेत, त्यामुळे ते लोकांना भावतं. आणि माझी अशी धारणा आहे की लोकांमधून आपण घेतो. मी लहानपणापासून ओव्या ऐकतो, जात्यावरची गाणी ऐकतो, लग्नातली गाणी ऐकतो.
तर त्यातून मला काही चाली मिळतात. त्याचा वापर मी माझ्या कवितांसाठी केलेला आहे. तर लग्नाला आलेली मुलगी, खूप पाहुणे येतात, पाहून जातात, लग्न काही जोडत नाही. कविता जशी ललित असते, जशी सुंदर असते, तर माझी अशी धारणा आहे की सामाजिक प्रश्न जे आहेत ते सामाजिक प्रश्नसुद्धा कवितेतून अतिशय साध्या सरळ वेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता येतात. त्या मुलीचं लग्न होत नाही, मी म्हणतो का होत नाही? त्याचं प्रमुख कारण असतं हुंडा. आता हुंडा शब्द जर वापरला तर ते मला बरोबर वाटत नाही. कविता सरळ कधी बोलत नाही. कविता प्रतिमातून प्रत्येकातून अशी अप्रत्यक्षरित्या तुम्हाला काही सांगत असते. त्यात तिचं खरं काव्य असतं. आता हुंड्यामुळे मुलीचं लग्न जुळत नाही असं म्हटलं तर त्यात काय काव्य राहिलं? मी वेगळ्या पद्धती म्हणतो, त्या वेगळ्या पद्धतीमुळे ती रचना कविता होते. गेल्या साली पंचांगात तिथ नव्हती लग्नाची, गेल्या साली पंचांगात तिथ नव्हती लग्नाची, अवंदाच्या साली झाली माती पीक पाण्याची, अवंदाच्या साली झाली माती पीक पाण्याची, पावणे येतात पाहून जातात, पावणे येतात पाहून जातात, काळजाचं फूल खुळून नेतात, काळजाचं फूल खुळून नेतात, देणं घेणं सरू दे रित भात मरू दे, देणं घेणं सरू दे रित भात मरू दे, ये रे मन मोहना काल माया सपनात आले राघू मैना, मालनी व मालनी माझी वाचा सजनी, तुले कस सांगू बहिणा काल माया सपनात आले राघू मैना. हुंडासारखा असा जड गद्य शब्दाने वापरायचा. देणं घेणं सरू दे रित भात मरू दे. मला तेच सांगायचं आहे, पण मी या माध्यमातून सांगतो त्यामुळे ते वेगळं होतं. आणि मी जो म्हणालो की तो श्रोत्यांमधल्या बाया पोरी ज्या ऐकत असतात त्यांना असं अरे हे तर आपलंच दुःख आहे, आपलंच दुखणं आहे, त्यामुळे त्यांना ते भावतं. मी एकदा समाज प्रबोधनासाठी, कारण गाडगेबाबा हा माझ्या हाडीमाशी खेळलेला माणूस आहे. त्यांच्यावरती तुम्ही एक सिनेमा पण लिहिलेला आहे. चित्रपट केला आहे देवकीनंदन गोपाला. हो. त्याची कथा पटकथा संवाद मी लिहिलेले आहेत. त्या माणसाने ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, भगवद्गीता नाही सांगितली. सर्वसामान्य माणसाच्या जीवनातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न लोकांच्या समोर मांडले आणि उकल केली, सोडवले, मार्ग दाखवला. तर मी एकदा 35 दिवस पायी काव्ययात्रा केली होती. 35 दिवस. मला वाटतं संभाजीनगर वगैरे त्या जिल्ह्यांमध्ये. नाही, आमच्या वऱ्हाडातच, विदर्भातच, बरं. अमरावती ते जळगाव. अच्छा. तर दिवसातून मी 3 कार्यक्रम करायचा. आता 35 गुणिला 3 इतके कार्यक्रम मी केले. तर खेड्यापाड्यामध्ये समाजामध्ये आता ही हुंडा वगैरे प्रथा जास्त आहे, अनेक अंधश्रद्धा आहेत, काय आहे. तर ते विषय घेऊन मी कवितेच्या माध्यमातून लोकांपुढे जात असे. आता जी कविता म्हटली हा त्याचाच भाग आहे. अगदी. तर कविता ही समाज प्रबोधनाचं अतिशय प्रभावी माध्यम होऊ शकते. आणि म्हणून मी खेड्यापाड्यात विशेषतः, मला मुंबईला पुण्याला कोणी बोलावलं तर तेवढा मला आनंद होत नाही. या लोकांपुढे कविता ऐकवण्याचा आनंद असतो. पण ज्यांना ते आपलं वाटतं, अरे हे आपलंच आहे, आपलीच भाषा आहे, आपलीच बोली आहे, आणि बोलीमध्ये जो गोडवा आहे तो प्रमाण भाषेत नसतो. खरं. कारण बोलीभाषेमध्ये जे कठोर वर्ण आहेत, ट ठ ड ढ न, ते असे मऊ मुर्दायम नरम केले जातात. तर आम्ही झाड म्हणत नाही, आम्ही झाड म्हणतो. नदीतला गाळ म्हणत नाही,
आम्ही गाय म्हणतो. हम्म. नदीच्या गायात गाय फसली. आता अळवा इथे आम्ही नरम केलेला आहे, त्यामुळे जे माधुर्य आणि गोडवा येतो. माया मायच्या गयात तुळशीची माय आहे. अरे वा. माया मायच्या गयात तुळशीची माय आहे. तर त्यामुळे एक माधुर्य, एक गोडवा, एक मुलायमपणाच्या रचनेमध्ये येतो. मी वऱ्हाडी बोलीविषयी असं लिहिलं आहे की काय सांगता गोळाई हिच्यामधी सहेजाची, अखोजीच्या चिचोण्याची, दिवाळीच्या पुरणाची, माया वऱ्हाडी बोलीचं करू कितीक कीर्तन, तिच्या दुधावरची साय किसन खाय वरपून. वा, वा. इतका गोडवा बोलीत असतो. आणि लोकांचं जीवन, त्यांचं जगणं, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न, ज्याच्या हातामध्ये लेखणी आहे त्यांनी त्या लेखणीचा वापर त्या सगळ्या गोष्टींना उद्गार देण्यासाठी केला पाहिजे. आणि मी माझ्या परीने ते केलेलं आहे. आणि माझ्या कवितेला एकही विषय वर्ज्य नाही. हम्म. शृंगार असो, शेती असो, माती असो, गुरं असो, ढोरं असो, सामाजिक प्रश्न असो, राजकारण असो, धर्म असो, या धर्माने सर्वसामान्य माणसांच्या भावभोळेपणाचा फायदा घेऊन त्याचं जेवढं शोषण केलेलं आहे. हम्म. धर्म हे मी शोषणाची यंत्रणा मानतो. काहीच खरं नसतं. कोणाच्या बापाने देव पाहिला, स्वर्ग पाहिला, नरक पाहिला, पाप पाहिलं, पुण्य पाहिलं. पण याच गोष्टीवर धर्माची उभारणी झालेली आहे आणि याच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाचं शोषण होत असतं. बघा, वेदांतम नावाची माझी कविता आहे. यासाठी ऐकवतो की कवितेला कुठलाही विषय वर्ज्य नसतो. बरोबर. वेदांत सोन्याची असते द्वारका, पोथ्या पुराण सांगत असतात. ऐकणाऱ्याच्या घरात मात्र लाकडाचेही खांब नसतात. पुराणातली वांगी चिरून भाजी कधी शिजत नाही. वरुणाचा धावा करून धरणी कधी भिजत नाही. कथा कीर्तनातून सदा अमृताची ओतता साय. घागरभर पाण्यासाठी वणवण माझी भटके माय. अमृताचे खरे नाही, सत्य फक्त पाणी आहे. एवढे ज्याला कळले तोच वेदांताहून ज्ञानी आहे. एवढे ज्याला कळले तोच वेदांताहून ज्ञानी आहे. मानवता हाच खरा धर्म या माध्यमातून तुम्ही सांगितलं. ते सगळं शोषण करण्यासाठी मागचा जन्म, पुढचा जन्म कोणी पाहिला, पाप पुण्य स्वर्ग कोणी पाहिलं. पण देवदेवळे काय व्यापारी पेठा फक्त. भांडवला वाचून नफा घ्यायचा फक्त. त्याला काही भांडवल लागत नाही. अमकं मंदिर बांधायचं आहे, कोट्यावधी रुपये लोकांकडून गोळा होतात. हा त्यांच्या भावनांचं शोषण आहे. मला तुम्ही सांगा, कोणता ब्राह्मण शेतात काम करतो, कोणता मौलवी सुतार काम करतो, कोणता पादरी जोडे बनवतो, चपला बनवतो. शारीरिक कष्ट, मेहनत जी आहे ती करायचीच नाही. शेतकऱ्याला मेहनतीशिवाय, श्रमाशिवाय, हाडाची काढं केल्याशिवाय, रक्ताचं पाणी केल्याशिवाय त्याला पिकवता येत नाही, खाता येत नाही. आता मी हा जो वर्ग सांगितला धर्माशी निगडीत, हा बाप जीवनात कधीच घाम गाळत नाही आणि भाकरी खात नाही. तो पिस्ते, काजू, बदामात खातो. सर्वसामान्य माणसाच्या भाबडेपणाचं हे शोषण असं मी मानतो. हे आपण लोकांना सांगितलं पाहिजे. तुम्ही या देवळ्यात दानपेटीत पैसे टाकणं बंद करा. काय होईल? फक्त पैसे नाही टाकायचे. ही सगळी व्यवस्थाच कोलमडून पडते. खरं. आणि दुर्दैव असं आहे की जग कुठे चाललं,
जग कुठे चाललं, चंद्रावर चाललं, मंगळावर चाललं, उद्या सूर्यावरही जाईल. पण आपल्याला तिथेच ठेवण्यात येतं. अमका देव, अमकं देऊळ, अमकं तीर्थस्थान, अमकं मंदिर, याच्या बाहेर आपल्याला येऊ देत नाहीत. ते कुठेतरी याला ही कोंडी फोडली पाहिजे. आणि साहित्यिकाचं काम आहे. शेतकऱ्याला केवढं शोषण होतं. कोणतेही पीक काढा त्या पिकाला भाव नाही, पोसुनी साऱ्या जगाला शेतकऱ्या नाव नाही. तर आजची व्यवस्था अशी आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे म्हणतात. ग्रॅज्युएट शेट्टीला आजही आंदोलन का करावं लागतं? पंजाबचे लोक वर्षभर आंदोलन करतात. वर्षभर जगाच्या पाठीवर तुम्ही कधी पाहिला वर्षभर कोणाचं आंदोलन चाललं? इतका उपेक्षित असा हा वर्ग आहे. याची कारण काय असू शकतात की आजही आंदोलन करावं लागतंय? जसं आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विषय निघालाय, आजही आंदोलन करावं लागतंय. याचे काहीतरी एक मूलभूत असे विषय असतील, ज्वलंत विषय, की त्या विषयांवरती कुणी कामच करायला मागत नाहीये का? आता जे निवडून येतात, आमदार होतात, मंत्री होतात, ते शेतकऱ्यांशिवाय तर बोलतच नाही. शेतकरी आमचा देव आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. मग सत्ता तुमच्या हाती आहे, तुम्ही न्याय करते आहात, न्याय देणारे आहात. तुम्ही जर ते केलं असतं तर कोणी कशाला आपल्या घरात बायका पोरं सोडून आंदोलनं केली असती? 15 दिवस, महिनाभर, वर्ष ठिया देऊन बसले असते. महाराष्ट्रातले बरेचसे आमदार असे पण आहेत की ते शेतकरी कुटुंबातूनच तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे सगळ्या देशातले, बरोबर आहे, महाराष्ट्रातले नाही. ही शेतकऱ्याचीच औलाद आहे. पण म्हणतात ना, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. हे फक्त बोलतात, भाषणं देतात, टाळ्या घेतात. वरवर प्रत्यक्ष कृती जी पाहिजे ही करायला कोणीच तयार नाही. आता मी तुम्हाला सांगतो, या देशामध्ये आत्महत्या करणारा एकच वर्ग आहे. कोण्या डॉक्टरने आत्महत्या केली, वकिलांनी केली, प्राध्यापकांनी केली, प्राचार्यांनी केली, वकिलांनी केली? कोणीच नाही केली. मग शेतकरीच का आत्महत्या करतो? कारण त्याच्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या गरजांची पूर्तीच स्वातंत्र्यानंतर सुद्धा कोण्याही सरकारने केलेली नाही. साऱ्या पक्षांचा मुखवटा एकच आहे, ओठात आहे पण पोटात काहीच नाही. मला म्हणाले की आत्महत्या कधी थांबतील शेतकऱ्यांच्या? म्हटलं 100 वर्ष लागतील. त्यामुळे 100 वर्ष कसे काय होईल? मग काय आत्महत्या होणार नाही? शेतकऱ्याची सगळ्यात प्राथमिक गरज आहे त्याच्या शेताला पाणी मिळणे. आपण ते देऊ शकलो नाही. एक शाहू महाराज राधानगरी धरण करतो, यशवंतराव चव्हाण कोयना धरण करतात. त्या कोल्हापूर जिल्ह्यात दुष्काळच पडत नाही, कारण त्यांच्या शेतीला पाणी आहे. पाणी आलं म्हणजे भरपूर उत्पादन होते. भरपूर उत्पादन झालं म्हणजे माणूस सुखी, समृद्ध, वैभवशाली, श्रीमंत होतो, संपन्न होतो. आता शेतीला पाणी मिळालं, भरपूर उत्पादन झालं, ऊसाचे ट्रकच्या ट्रक कारखान्यावर जातात. तरी मी मगाशी म्हणालो, राजू शेट्टीला आंदोलन का करावं लागतं? नुसतं पाणी देऊन भरपूर उत्पादन काढलं म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटत नाही. त्या उत्पादनाला शरद जोशीचं आंदोलन होतं, घामाचे दाम हवे, उत्पादन खर्चावर आधारित भाव हवा. आता टमाटे पिकवतात लोक, पण ते त्यांना भाव नसल्यामुळे ते सडकर फेकून देतात. संत्र्याची बाग कापली, द्राक्षाची बाग कापली, असं चित्र आपण पाहतो. कारण त्यांना त्यातून काही
काहीच मिळत नाही. भाव मिळाला पाहिजे. मरमर करून बाई ग ऊसाचं पीक काढायचं, मरमर करून बाई ग ऊसाचं पीक काढायचं, दराच्या पण नावानं ग साखरेनं रडायचं, भावाच्या पण नावानं ग साखरेनं रडायचं. या देशातल्या कुठल्याही शेती उत्पादनाला भाव मिळत नाही. तुम्ही कुठल्याही दुकानात जा, तो दुकानदार त्या वस्तूची जी किंमत सांगेल ती तुम्हाला द्यावी लागते. सर, याला जोडूनच मला विचारायचं की 1980 साली जी शेतकरी दिंडी निघालेली होती किंवा तुम्ही त्यानंतरच्या कालखंडामध्ये काव्य दिंडी काढली, तुम्ही प्रश्न हेच घेऊन गेलेला होता, शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न, हुंडाबळी, सामाजिक तेढ निर्माण करणारे काही प्रश्न. तर त्यावेळेचे प्रश्न आणि आत्ताचे प्रश्न आजही तसेच आहेत ना? त्यात तसेच आहेत. काहीच बदल झालेला नाही. काहीच बदल एक कवी म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे कसं पाहता? काहीच बदल झालेला नाही. कारण निवडणुकांमध्ये जे आश्वासनं हे देतात त्या आश्वासनाला बळी पडून लोक त्यांना मतं देतात. पण मी जे म्हणालो की ओठात असतं पण ते पोटात नसतं. आता या राजकारण्याची ही एक कविता मी म्हणतो. मी ऐकायला आवडेल. मी काय म्हणालो, कविता सरळ बोलत नसते, प्रतिमा प्रत्येकातून बोलत असते. मेंढर नावाची माझी कविता आहे. यामध्ये बघा, गाय वासरू नका विसरू हा एका पक्षाचा नारा होता. गरिबी हटाव हा एक नारा होता. मग आणीबाणी आली, मग जनता पार्टीचं राज्य आलं. मोठ्या अपेक्षेने लोकांनी आणीबाणीनंतर जनता पार्टीला सत्ता सोपवली होती. ते काही दिवस टिकली, फार दिवस टिकली नाही. लोकांचा भ्रमनिरास झाला. आणि आपण जे म्हणतो की या देशात लोकशाही आहे, या देशात लोकशाही कुठे आहे? आताही बघा, तिकीटं जरी वाटले जातात, बाप खासदार असतो, त्याची 2 मुलं असतात. एक मुलगा या पक्षाचा आमदार असतो, दुसरा मुलगा त्या पक्षाचा आमदार असतो. म्हणजे साध्या भाषेत लोकशाही नाही, त्या घराणेशाहीच आहे. आणि या धनदांडग्यांनी सत्ता ही विकत घेण्याची गोष्ट आहे हे आपल्या वर्तनातून सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे प्रामाणिक, खरा, सच्चा माणूस जो आहे तो या झुमस्तीकडे टिकू शकत नाही. आम्ही मेंढर यावं त्यानं हकालावं, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. महागाई वारवायजन सुटे आम्ही कावरे बावरे, नेता नेतो म्हणे पार आम्ही त्याच्या मांग सारे. गोळ बोलीत भाकर दिसे रिकाम्या पोटाले, नाही कयेत सहेद असते सर्पाच्या होटाले. घर समजावं झाले तेच वारूय निघावं, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. आम्ही गरीब गरिबी कोणी म्हणते हटवतो, कुणी वेशाशीवर आम्ही अवस काढतो. वाट पाहून डोळे भिजले थिजले, गाय पणावले नाही मुके वासर निजले. मांग चालतो कुठी लागेच नागाव, 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. आणीबाणी आली. ढोरासारखे कोंडले श्वास मोकळे झालेत, वाटे अंकुर येतीन सोंगल त्या वावरात. पण दैवच वांजोट कशी टयणार माती, पीक चांदण्यास यावं तशी अंधारल्या राते. झाले शेंदूर फासला निंगे दगुळ तो देव,
5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. बाप लेक गाजतात, माय लेक गाजवतात. बाप लेक गाजतात, माय लेक गाजवतात. आमच्याच कातळ्याचे सारे ढोल वाजवतात. रई लावतो घाम गयते गल्लीत. हाती ताकच पाणी लोणी लुटते दिल्लीत. आमच्याच आसवाले येते आमचीच कीव. 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. आम्ही मेंढर याव त्यानं हकालाव. 5 वर्षाच्या बोलीनं होते आमचा लिलाव. वास्तववादी रचना आहे ही. म्हणजे त्यावेळेचं वास्तव आणि आजचं वास्तव तसंच काहीच आहे. काहीच बदल नाही झाला. काहीच चेहरे बदलले, माणसं बदलली, नियती वृत्ती तीच आहे. या अनुषंगाने या इतक्या वर्षांच्या कालखंडामध्ये तुमचा अनेक पक्षांशी अनेक नेत्यांशी संबंध आलेला असेल. कधी तुम्ही या विषयावरती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला का, किंवा त्यांची प्रतिक्रिया काय होती? आता ही जी माझी कविता आहे ही असा ज्याच्याशी मला संबंध आलेला असा एकही पुढारी त्यांनी ही कविता ऐकली नाही. अच्छा, दुर्दैव आहे. काय काय फरक पडतो त्यांना? काय फरक पडतो? वा वा, छान आहे, सुंदर आहे, झालं संपलं. माझा मुद्दा असा आहे की आंबेडकरांनी धर्मांतर का केलं? आंबेडकर म्हणायचे की हिंदू धर्म हा एवढा महान धर्म जगाच्या पडद्यावर कोणताच नाही. असं म्हणणाऱ्या माणसाला धर्मांतर करावं लागतं. त्याचं कारण त्यांनी सांगितलं. हिंदू धर्मामध्ये जे विचारात आहे, भव्य दिव्य मोठं जे विचारात आहे ते आचारात कुठेच दिसत नाही. आचारात कुठेच दिसत नाही. प्रत्येक जीव मात्र हा परमेश्वराचा अंश आहे असं धर्म सांगतो. आम्ही कुत्र्याला मांजराला घरामध्ये घेतो, खाऊ पिऊ घालतो. मग जो खालचा जो वर्ग आहे, अस्पृश्य वर्ग आहे, मग त्याचा स्पर्श तुम्हाला का चालत नाही? म्हणजे किती विसंगती आहे आचारात आणि विचारात. त्यामुळे त्यांना ते धर्मांतर करावं लागलं. मग असे मी दोनदा म्हणालो की जे ओठात आहे ते पोटात नाही. ते जर पोटात असतं तर चित्र काही वेगळं असतं. खरं. ते मातीशी, त्या मातीत जपणाऱ्या माणसाची प्रामाणिकच नाही. फक्त सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही त्याला कुरवाळता, हरभऱ्याच्या झाडावर चढवता. आणि आता तर त्यात आणखी नवीनच भर पडली लोकांना आपल्याकडे ओढण्याची. आजच्या एवढा राजकारणामध्ये जातीवाद याच्यापूर्वी कधीच नव्हता. अच्छा. म्हणजे शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव हेच लोक घेतात. आणि आचार त्याच्या अगदी विरुद्ध. आणि तुमच्यासारखी व्यक्ती की ज्यांनी बराच काळ स्थित्यंतरं पाहिली, अनेक स्थित्यंतरं तुम्ही पाहिली असतील. 1945 सालचा तुमचा जन्म, आज वयाचे 81 वर्ष तुम्ही पार केलेली आहेत. आणि इतक्या वर्षांमध्ये अनेक सत्तांतरं किंवा स्थित्यंतरं तुम्ही पाहिलेली असतील. आणि त्यातून तुम्हाला हे कॅल्क्युलेशन आलं की आजही जातीयवाद खूप जास्त प्रमाणामध्ये बोकाळला गेलेला आहे. तर याची पाळमुळं काय असतील? याची पाळमुळं काय असतील की काय त्याचे प्रश्न असतील असं तुम्हाला वाटते? कशामुळं हा जातीयवाद आज इतका वाढलेला असू शकतो? सत्तेसाठी, फक्त खुर्चीसाठी. सत्ता मिळवायची. या भंकस लोकशाहीमध्ये माणसाच्या आचार विचाराला काहीच किंमत नाही. संख्येला किंमत असते ना. मग ही संख्या कोण्या मार्गाने वाढवता येते? हा तसा न संपणारा विषय आहे. या देशामध्ये सर्वसामान्य माणूस जसा देवभोळा धर्मभोळा आहे,
म्हणजे माझं तर असं मत आहे की बाबासाहेब आंबेडकरांसारख्या माणसाला धर्मांतर का करावं लागतं? खरं. कारण त्यांना एक माहिती आहे की हा समाज जो आहे, भारतीय समाज हा धर्मवेडा आणि धर्मभोळाच आहे. आपण जरी हिंदू धर्म सोडला तरी याला तो धर्म लागणारच आहे. नाही तर बुद्ध धर्म स्वीकारण्याचं काहीच कारण नव्हतं. तर धर्म ही या भारतीय मानसिकतेची जशी गरज आहे तशी त्याची जात ही पण गरज आहे. खरं. एका उच्चवर्णीय माणसाच्या मुलामुलींनी खालच्या दुसऱ्या परक्या जातीच्या मुलामुलीशी विवाह केलेला आजही चालत नाही. तर यशवंतराव चव्हाणापर्यंत पिढी अशी होती की राजकारण हे समाजकारणासाठी केलं पाहिजे. म्हणजे म्हटलं जातं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आता उलट झालेलं आहे. आता समाजकारण हे राजकारणासाठीच केलं जातं. त्यामुळे सगळा गोंधळ आहे. खरं. सर, तुम्ही MA मराठी आहात, त्यानंतर PhD केलेली आहे, तुम्ही प्राचार्य म्हणून बराच काळ काम केलं. मला वाटतं 7 वर्ष तुम्ही प्राचार्य होतात शेवटचे, होय. आणि त्यानंतर 2004ला सेवानिवृत्त झालात. असा प्राचार्य तुम्हाला महाराष्ट्रात किती मोठी दुर्बीण आणून शोधलं तरी सापडणार नाही. खरं. मी सकाळी 7 वाजता घरून पायी निघायचा, 3 किलोमीटर कॉलेज, सकाळी 7 वाजता. मी 8-9 वाजता रात्री घरी परत यायचा. बर. 7 वर्ष. सगळ्यात मोठं कॉलेज होतं ते, 5-7 हजार पोरं. कॉलेज एकदम आरपार बदलून टाकला. तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्ही तुमचं पूर्ण समर्पण त्या गोष्टीला दिलं पाहिजे. ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायला कोणी धजत नसत, आता तिथे जर प्रवेश मिळाला नाही तर लोक दुसरीकडे जातात. खरं. एवढा बदल तुम्ही करू शकता. खरं. त्या दरम्यान तुम्ही 33 गावं त्या परिसरातली जी होती, त्या 33 गावांमध्ये तुम्ही फिरलेला आहात. त्या भागातले वेगवेगळे शब्द तुम्ही गोळा केले, वेगवेगळ्या म्हणी तुम्ही गोळा केल्या, आणि मग ही संकल्पना कशी डोक्यात आली तुमच्या? की तोही तुमच्या अभ्यासाचाच विषय होता? आवड. अच्छा. आवड. बायका गाणी म्हणायच्या तर मी लिहून घ्यायचा. आता मी वराळी कविता लिहायला लागलो. ते कोकणस्थ शिक्षक होते, त्यांना कवितेची आवड. मी त्यांना कविता ऐकवल्या. चाली बिल्ली आवाज गोड लोकांना आवडतं ते. तर त्यांची बायको मला म्हणे, का हो तुम्ही इतके सुंदर गाता म्हणे, गोड गळा आहे, पण तुम्ही काय गाता त्यातले मला शब्दच कळत नाहीत. मी म्हटलं, मावशी तुम्हाला शब्द कळतील, ती कविता कळेल असे लिहिणारे खूप लोक आहेत. म्हणजे पाडगावकर आहेत, करंदीकर आहेत, बोरकर आहेत, आणखी खूप नाव घेता येतील, सगळे मराठी कवी. आता बोरकरांची, बापटांची, कुसुमाग्रजांची एखादी कविता मी जेव्हा असो तेव्हा मला इतका आनंद होतो, आणि मी त्या दिवस हे झुलायचे, फुलायचे, तर मी 8 दिवस त्या कवितेत झुलतच असतो. वा वा. इतका आनंद मला मिळतो. पण माझ्या खेड्यापाड्यातला माणूस जो आहे त्या माणसाला हा कवितेचा आनंदच माहीत नाही. त्याला तो मिळाला पाहिजे म्हणून मी त्याला कळेल, रुचेल, आवडेल त्या वऱ्हाडी बोलीत लिहितो. लोकांसाठी लिहायचं ना. माझी एक कविता आहे की कवीनी का लिहावं. कोरडे जे शेत आहे ओलीच झाले पाहिजे, मुक्या जीवांचे दुःख या बोलीच आले. वा वा वा, क्या बात. त्याला वेदना आहे, दुःख आहे, पण तो व्यक्त करू शकत नाही. मग त्या दुःखाला, वेदनेला अभिव्यक्ती देण्याचं काम कोणाचं आहे?
तुम्ही स्वतःला साहित्यिक म्हणत असाल तर ते तुमचंच काम आहे. आता आपण ती कविताच म्हणू. हो नक्की. ओलीत नावाची कविता आहे. तुमच्याकडे ओलीत शब्द आहे? नाही ना, ओलीत सातारी भाषेमध्ये बागायती. हा बागायती आहे. बागायती म्हणजे ओली. काय आहे की या देशात 2 प्रकारची लोकसंख्या आहे. एक अडाणी अंबानीची आहे आणि एक धारावीची आहे. हो, किती अंतर आहे? अगदी. तसं शेतीचं पण आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीची शेती आहे पाणी, ओलीत बागायती, भरमसाठ पिकवतात. एक वऱ्हाड आहे, मराठवाडा आहे, पाणीच नाही. नद्या आहेत. नाव नदीचे पूर्णा, अपूर्ण असते धार, घागर भरण्यासाठी दिवस घालविनार. आता जिथे प्यायलाच पाणी नाही तिथे शेतीला पाणी कसं मिळेल? मग माझ्यासारख्या माणसालाही दोन्ही दृष्टिकोन असं वाटतं की इकडली जी संपन्नता आहे, समृद्धी आहे, ती थोडीशी इकडे गेली पाहिजे. हे अंतर मिटलं पाहिजे ना, कुठेतरी समन्वय झाला पाहिजे. म्हणून मी असं लिहितो की, कारण त्याच्यावर सगळं अर्थशास्त्र त्याच्यावर अवलंबून आहे. कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे, मुक्या जीवांचे दुःख या बोलीत आले पाहिजे, ओलीत झाले पाहिजे. छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, फुफाट्याच्या वाहना पाया मधुनी घालती, दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे, कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे. आत्महत्येचं कारण सहनशीलता संपते. लग्न करता येत नाही पोरीचं, मुलाचं शिक्षण करता येत नाही, बायकोचं औषधोपचार करता येत नाही, काहीच करता येत नाही. तेव्हा एकच गोष्ट करण्यासारखी असते, आत्महत्या. आभाळ अंतरातले सुसताना फाटलेले, आभाळ अंतरातले सोसताना फाटलेले, आभाळ अंतरातले सोसताना फाटलेले, अश्रू डोळ्यातले गाळताना दाटलेले, अश्रू डोळ्यातले गाळताना दाटलेले, महापुरांना बांधया घालीत गेले पाहिजे, कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे. नांगरल्या शेताकडे काळे येईल दुःख साहते, नांगरल्या शेतापरे काळे दुःख साहते, तरी सुगीचे डोलत्या स्वप्न हिरवे पाहते, तरी सुगीचे डोलत्या स्वप्न हिरवे पाहते, अर्थ या स्वप्नातही पेरीत गेले पाहिजे, कोरडे जे शेत आहे ओलीत झाले पाहिजे, मुक्या जीवांचे दुःख या बोलीत आले पाहिजे. अर्थ या स्वप्नातही पेरीच गेली पाहिजे. आता आपण पेरणीची कविता म्हणून थांबू. चिफन म्हणजे ही चिफन जी कविता आहे, ही मी कविता मानतच नाही.
शेती मातीत राबणाऱ्या मायबापांच्या कष्टाला ओवाळलेली ही आरती आहे, वा वा वा. अशी ही टिफन आहे. चला, आनंद झाला. कायम मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते, ईद नाचत थय थय, ढग ढोल वाजवते, टिफन चालते, टिफन चालते, टिफन चालते. नंदी बैलाच्या जोडीले सदाशिव हकालते, वटी बांधून पोटाले पाराबती उन्हारते, वटी पोटाले बांधते, झोई काटीले टांगते, झोई झाडाले टांगते, त्यात तांदूळ लढते, त्यात तांदूळ लढते, ढग बरसते, टिफन चालते, टिफन चालते. काकरत बिजवाईन जस हसर चांदन, धरतीच्या अंगोपांगी लाळा नवसाच गोंधन, सरी सरीवर येती माती नाती जुती होते, तिचा कस्तुरीचा वासन भूल जीवाले पाळते, भूल जीवाले पाळते, वाट सांजिले पायते, मैना वाटुली पायते, राघू टिफन हानते, राघू टिफन हानते, ढग बरसते, टिफन चालते, टिफन चालते. वला टाकती टिफन शितू अखर पायते, पाणी भिजल ढेकुल लोणी पायाले वाटते, पाणी भिजल ढेकुल लोणी पायाले वाटते, काया ढेकलत डोया हिरव सपन पायते, डोया सपन पायते, काटा पायात रुतते, काटा पायात रुतते, लाल रगत सांडते, लाल रगत सांडते, हिरव सपन फुलते, हिरव सपन फुलते, ढग बरसते, टिफन चालते, टिफन चालते. काया मातीत मातीत टिफन चालते, टिफन चालते. वा वा. निशब्द करणारी ही रचना आहे, निशब्द करणारी ही तुमची शेतकऱ्यांसाठी बनवलेली आरती, त्याचं तुम्ही त्याचं नाव दिलेलं आहे. मनापासून धन्यवाद सर, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या मुलाखतीचा भाग झालात आणि खऱ्या अर्थानं आपण शेतीमातीवरच गप्पा मारल्या, शेतीमातीच्याच कविता सगळ्या या मुलाखतीच्या माध्यमातून बाहेर पडल्या. आज खऱ्या अर्थानं आमची एक वेगळी मुलाखत झाली आहे, कारण चांगला आहे, आनंद आहे. मनापासून धन्यवाद सर. आनंद.